45 मिनिटाची फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. हा आपला पहिला पिलर झाला आणि पोषक आहार. आपण आपल्या शरीराला पोषक आहार देतो का? तर नाही. आपल्याला तो सकस संतुलित आहार घेतला आणि नक्कीच आपण आपल्या शरीराची डेफिशियन्सी जर भरून काढली, तर नक्कीच आपला दुसरा पिलर देखील कंप्लीट होणार आहे. कारण की बघा, फोर व्हीलर असते, गाडी असते. आपण पेट्रोल जर टाकायचं असेल, त्या गाडीमध्ये आपण रॉकेल टाकतो का? नाही टाकत. त्या गाडीमध्ये पेट्रोलची गरज आहे तर पेट्रोलच टाकतो. त्याचप्रमाणे आपलं शरीर जे आहे, आपल्या शरीराला कशाची गरज आहे? पोषक घटकांची गरज असते आणि आपण जर पिझ्झा, बर्गर किंवा इतर कोल्ड्रिंक्स वगैरे इंटेक केले, तर ते त्याच्यातून आपल्याला काय कुठले पोषक घटक मिळणार आहे? तर कुठलेच मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. पोषक घटक आपल्या शरीराला देणं गरजेचं आहे. तिसरा पिलर झाला पाण्याचा. आपल्याला वारंवार कोच सांगत असतात, तुमच्या वजनानुसार तुम्हाला पाणी पिणं गरजेचं आहे. आपण त्याप्रमाणे जर 20 किलोला 1 लिटर, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील, त्यामुळे आपल्याला 15 किलो वजनाला 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चौथा पिलर झाला झोपेचा. तर आपली झोप प्रॉपर होते का? 6 ते 8 तासाची झोप आपल्याला डेली घेणं गरजेचं आहे रात्रीतून. तर ती पूर्ण होते का? आपल्याला फक्त रात्रीच झोपायचं आहे. रात्री आणि दिवसाची मिळून अशी नाही करायची की रात्रीचं आपल्याला 6 ते 8 तासाची झोप कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि पाचवा पिलर असतो तो म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का? की जे मी करते ते योग्य करते आहे, माझं नक्कीच वजन कमी होणार आहे, माझे त्रास जाणार आहेत. जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने केलं, तर नक्कीच 5 पिलर हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे आणि कुठलीच डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये राहणार नाही. तर मॅडमांचा झोपेचा पिलर आहे तो इनकम्प्लीट होतोय. कारण की का? तर त्यांच्या ड्युटी आहे, जॉब करतात आणि खरंच सॅल्यूट आहे मॅडम तुम्हाला. तुम्ही 3 शिफ्टमध्ये काम करून सुद्धा स्वतःसाठी वेळ काढत आहात आणि सर्वांसाठी वेळ काढत आहात. कारण की महिलेला म्हटलं तर पॉसिबल नसतं. कारण की घरचंही आवरून ऑफिस करणं खूप अवघड आहे आणि मॅडम ते करत आहेत. खरंच खूप सुंदर असा तुमचा रिझल्ट आहे. आणि आरोग्य परिवाराला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मॅम? आरोग्य परिवाराला हेच सांगू इच्छिते, की नवीन लोकं आता जे जॉइन आहेत त्यांनी टिकून राहावं आणि जे डॉक्टरांना आपण खर्च करतो, तो खर्च इथं करा. अ, गोळ्या खाऊन किडनी खराब होते लोकांची. आमची बहीण आहे असं झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये मला इतका त्रास आहे, तर मला पण होऊ शकतं असं म्हणून तिला काही नसताना आणि 2 दिवस मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅम. मी डिप्रेशनमध्ये होते. येतोय का मॅडम? येस, येस, आता येतोय. मी डिप्रेशनमध्ये होते आरोग्य पंढरीत येण्याच्या आधी. पण आरोग्य पंढरीत आल्यापासून मी खूप हॅपी आहे. म्हणजे मला असं वाटतं, की मला आता काहीच होणार नाही इथून पुढं. मी लोकांचं जे ऐकत आले आत्तापर्यंत. माझ्या बहिणीचं असं झालं घरामध्ये. काही नसताना काम करता-करता ती थोडीशी चक्कर येऊन गेली आणि आमच्या घरात 20 वर्षाची मुलं अटॅकने गेली कारण ते जिम करत होते म्हणून. 20 वर्षाच्या मुलांना अटॅक आला आणि मी अजून एक मोबाईलवर पाहिलं काल फोटो. मयांक पवार म्हणून फिटनेस चॅम्पियन, मसल्स असे होते त्यांचे स्ट्राँग, की त्यांचं वय 37 होतं आणि ते अटॅकने गेले म्हणून असं ऐकलं. मग दिसण्यावर वेगळं असतं आणि शरीरात प्रत्येकाचं वेगळं असतं. त्यामुळे सर्वांनी आरोग्य पंढरीत जर राहिले टिकून तर छान हॅपी राहू शकतात सर्वजण. त्यामुळे नवीन लोकांनी टिकून राहा. एवढं माझं सांगणं आहे. येस, येस. खूप सुंदर असा संदेश दिलाय मॅडमांनी. बघा, आपण काय दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. आपण बाहेरून कसं दिसतं त्यापेक्षा आपली बॉडी आतून कशी आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. त्यामुळे नक्कीच आपल्या आरोग्य परिवारामध्ये आल्यानंतर आपल्याला आपण कसं म्हणजे आरोग्यदायी जीवन जगू शकतो हे आपल्याला शिकवलं जातं. आणि मेडिसिन फ्री लाईफ, नक्कीच आपण टॅबलेट घेतो. त्या टॅबलेट आपल्या डॉक्टरांकडे जायचं तर आहे, काही त्रास झाल्यावरती आपण जायचं आहे. पण त्याच्या ज्या कंटिन्यू जे आहे आपल्याला म्हणजे ज्या टॅबलेट असतात त्याचा इफेक्ट सरळ आपल्या किडनीवर येत असतो. त्यामुळे नक्कीच जायचं नाही असं नाही, डॉक्टरांकडे जायचंय. डॉक्टरांचे सल्ले देखील आपल्याला घ्यायचे आहेत. पण म्हणजे काही त्रास असेल तर नक्कीच आपल्या आरोग्य परिवारामध्ये त्याच्यासोबत जर आपण न्यूट्रिशन इंटेक केलं तर नक्कीच खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे. खूप सुंदर तुमचा वर्कआउट होता मॅम. खूप छान तुमचा अनुभव तुम्ही शेअर केलेला आहे आणि तुमच्यातील या बदलाचे श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? ह्या बदलाचं श्रेय माझ्या कोचेसला जातंय.
कोचेसमुळं मी टिकून आहे आणि कोचेसचं लक्ष असतं माझ्याकडे, की मॅडमची ड्युटी कोणती आहे, काय आहे. आता 2 महिने झालं मला वर्कआउट करायला भेटलं नाही. सरांना सांगितली होती डेट, तर फिक्स होत्या डेट. मॅडमनी सहज कॉल केला काल विचारायसाठी. मग मी म्हटले मॅडमला करते म्हणून. खूप दिवस झालं केलं नाही आणि नाईट शिफ्ट होती आणि सेकंड करून आले. तरी 4 वाजताच जाग आली होती मला. कॉलच जॉइन होत नव्हता नेटवर्कमुळं आणि मॅडमला थँक यू सोनाली मॅडम आणि अश्विनी मॅडमला थँक्स. मला वर्कआउट करायची संधी मिळाली आणि निर्मला डोळे मॅडम खूप छान चेअरिंग करत होत्या. त्यामुळे एनर्जी भेटत होती आणि आपल्या दीपाली मॅडमनी आणि हर्षदा मॅडमनी सॉन्ग खूप छान लावले. सॉन्गनी पण एनर्जी भेटते वर्कआउट करायला. माझं काही चुकलं असेल तर सॉरी कारण कॉलमध्ये कट झाला होता, कॉल आला होता म्हणून. थोडासा फोन हँग होतोय. त्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं. थँक यू मॅडम. येस येस, थँक्यू मॅडम, थँक्यू. खूप छान तुम्ही वर्कआउट गाईड केला आणि काही सुद्धा चुकी झालेली नाही. अगदी एनर्जेटिक पॉवरफुल असं तुमचं वर्कआउट होतं. आणि नक्कीच काही दिवसांनी जेव्हा तुम्हाला सिस्टम संधी देईल तेव्हा नक्कीच तुम्ही तुमचं वर्कआउट गाईड करा. नक्कीच तुमच्या अनुभवातून आणि वर्कआउटमधून नक्कीच प्रेरणा मिळत असते आणि नक्कीच कुणाचं न कुणाचं तरी लाईफ प्रत्येकाच्या अनुभवामधून चेंज होत असतं. आज तुमचा अनुभव ऐकून नक्कीच कुणाचा तरी लाईफ चेंज होणार आहे. खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून आणि थँक्यू, धन्यवाद तुम्हाला माझ्याकडून आणि सिस्टमकडून. मॅडम थँक यू. गुड मॉर्निंग काका. रामकृष्णारी. गुड मॉर्निंग मॅम.